नमस्कार, मी पंजाब डॉक्टर हवामान. लाल आभाळ झालेलं आहे, तांबडं झालेलं आहे. असं झाल्याच्या नंतर जवळपास 72 तासामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो. म्हणून हा अंदाज निसर्ग देऊन जातो. ज्या ज्यावेळेस समजा दिवस मावळत असताना पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होते, त्याला त्या भागामध्ये जवळपास 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो. हे कारण निसर्ग सांगतो. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आणखीन तुम्ही काय करा, 17 तारखेपर्यंत तुम्ही शेतातले कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये 17 तारखेपर्यंत हवामान कोरडं व उष्णता जास्त राहणार आहे. कडक ऊन राहणार आहे, की गरमी राहणार आहे, की खूपच गरमी राहणार आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आता म्हणजे राज्यात आता म्हणजे 17 तारखेनंतर मग राज्यामध्ये पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर राज्यात तरी पण सांगायचं झालं तर विभागावर बोलू तर सुरुवातीला काय आपण पूर्व विदर्भाकडे बघू. पूर्व विदर्भामध्ये जवळपास चंद्रपूर, नागपूर, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, बिलोली आपण सांगितलं होतं की तसंच लातूर, अहमदपूर, तसेच सोलापूर या भागापर्यंत ह्या 2-3 दिवसामध्ये पाऊस येणार आहे, म्हणजे तिकडल्या भागामध्ये. पण त्याच्यानंतर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होऊन रात्रीच्याला बी पाऊस येणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सर्वदूर पडणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात एकंदरीत बघितलं उत्तर महाराष्ट्राकडे आता 14, 15, 16, 17 पण जवळपास 22 ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शन राहणार, कडक राहणार आहे. गरमी पण खूप राहणार आहे. अशी गरमी राहणार आहे की जशी मुंबईला जशी असते गरमी तशी गरमी जाणवणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या भागात देखील आणखीन 3 दिवस म्हणजे 17 तारखेपर्यंत 14, 15, 16, 17 ऑगस्टपर्यंत कडक ऊन, गरमी खूप राहणार आहे. आणि त्याच्यानंतर 18च्या नंतर सांगलीकडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगलीकडल्या शेतकऱ्यांनी आणखीन एक काळजी घेण्याची, कारण की परत एकदा पुन्हा आणखीन एकदा जोरात पाऊस पडणार आणि पुन्हा पूर परिस्थिती येऊ शकते, म्हणून हा एक अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी देत आहे. राज्यात एक परत पुन्हा आणखीन मराठवाड्याकडे बघू. मराठवाड्यामध्ये देखील तुम्हाला एक सांगतो की आता 14, 15, 16, 17च्या दरम्यान कडक ऊन राहणार आहे. गरमी इतकी आहे की जशी मुंबईला अशी गरमी जाणार आहे. पण तुरळक ठिकाणी रात्रीच्याला अर्ध्या तासाचा 1 तासाचा पाऊस येईल, पण सर्वदूर पडणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, ह्या म्हणजे 18 तारखेपर्यंत आता मुग आलेत काढायला, तर तुम्ही तुमचे मुग काढून घ्या. कारण की 18 ते 2 सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस आहे. मग त्याच्यानं पाऊस पडल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये हार्वेस्टर जाणार नाही. हार्वेस्टर न गेल्यामुळं तुमचे मुग त्या ठिकाणी अडकून पडतील. त्याच्यामुळं 18 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुगाची काळजी घ्यावी. आणि अचानक वातावरणात परत मी शेतीला जाईल. धन्यवाद.